करण्याची अनेक वर्षाची मागणी होती, परंतु यापूर्वीची सरकार बघतो, करतो, पाहतो फक्त आश्वासन देत होते, वोट बँकेचं राजकारण करत होते। खर तर जातनिहाय जनगणनेला फक्त तोंड देखली मागणी काही वेळा त्यांनी केली, परंतु इतके वर्ष त्यांचं सरकार असून त्यांनी कधीच या बाबतीमध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला नाही। कायम त्यांनी या प्रत्येक जातीपातीकडे, समाजाकडे वोट बँक म्हणून पाहिलं आणि म्हणून आताच्या परिस्थितीत वोट बँक म्हणून पाहिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नाही, घेऊ शकले नाहीत। परंतु प्रधानमंत्री मोदीजी कुठल्याही निर्णयाकडे वोट बँक म्हणून पाहत नाहीत, म्हणून घेतलेले निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय ठरले। त्यांचं म्हणणं एकच आहे, या देशातली दलित, शोषित, पीडित, सर्वसामान्य गरीब जनता याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, हीच भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली। आणि म्हणून वोट बँकेचं राजकारण करणाऱ्या कोण काँग्रेस असेल, इंडिया अलायन्स असेल, त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा प्रकारची झालेली आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतलेल्या या जातनिहाय जनगणनेचा, ऐतिहासिक निर्णयाचा पुन्हा एकदा त्याचं स्वागत करतो। शिवसेनेचा पूर्ण या ठिकाणी समर्थन आणि पाठिंबा देतो। जातनिहाय निर्णयावर आता काँग्रेस देखील पत्रकार परिषद थोड्या वेळात घेणार आहे। राहुल गांधींची 7 वाजता या निर्णयाबद्दल पत्रकार परिषद आहे। आता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसची भूमिका तर आतापर्यंत स्पष्ट आहे। त्यांचं एवढ्या वर्षाचं सरकार असून त्यांनी कधी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही। वोट बँक, फक्त वोट बँक म्हणूनच पाहिलं। आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की सहन होत नाही आणि सांगता येत नाही, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली आहे। घरकाना घाटका अशी अवस्था झाली आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण पाहिलंय की एवढा मोठा धाडसी निर्णय घेतलाय, त्याच्यामध्ये समाजाला न्याय देण्याचीच भूमिका आहे। यापुढे योग्य ती आकडेवारी समोर येईल, मात्र हा जो मोठा मुद्दा आहे त्यांच्या हातात हिसकावून आता समीकरण बदललेली आहेत। मोदींनी हा मोठा मुद्दा जो होता काँग्रेसच्या हातात हिसकावून आपल्याकडे गेला आणि समीकरण बदलून टाकले। कोणाचा मुद्दा हिसकावून घेण्याचं काम मोदीजींनी कधीच केलं नाही। मोदीजींनी देण्याचं काम केलेलं आहे, प्रत्येक वेळेला देण्याचं। तर जातनिहाय जनगणना हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात। दरम्यान नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सालदारकीसाठी दगड उचलण्याची आगळी वेगळी परंपरा आहे। दगड उचलण्याचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय। दगड उचलण्याचा उत्साह पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीही झाली। जवळपास 1.25 मणाचा गोल गुळगुळीत असलेला हा दगड उचलताना चांगलाच कसब लागतो। दगड उचलण्याचा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीही होत असते। आणखी एक मोठी बातमी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या संख्येनं वाहनांची खरेदी केली आहे। यावेळी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली, तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 4 चाकी वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली। याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून आपण बघतोय की वाहन खरेदीला अशी झुंबड उडालेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाहन खरेदीच्या रेलचेल आपल्याला बघायला मिळते। शेकडो वाहनं जी आहेत ते आजच्या मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केलेली आहेत। अर्थातच वाहन खरेदी ही आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यातल्या त्यात वाहन खरेदी केल्यानंतर ते फॅमिली पूर्ण कुटुंबाला उपयोगातील अशा पद्धतीचं वाहन असावं अशी सगळ्यांची इच्छा असते। आणि त्याच पद्धतीने ही वाहन खरेदी काही शौकीन असतात त्यांच्यासाठी ती वाहन खरेदी देखील बघतोय। मात्र काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधनं माफी दिली
आणि त्याआधी सुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी जनजागृती केल्या गेली होती आणि आपण त्याचा परिणाम म्हणून बघतोय की यावेळेसच्या वाहन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्याचा बघायला मिळते. माझ्यासोबत एक होणारच, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की तुमचं हे स्वप्न पूर्ण झालंय. काय हे खरेदी करताना भावना होती? बस एक इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याकडे असावी त्याच्याबद्दल आता सध्या भरपूर जनजागृती होती आहे आणि आपला पण एक हातभार असावा की पोल्युशन कमी करण्यासाठी. तर एक इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्यासाठी घेतली आहे. या सगळ्यांचा कल जो आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलकडे वाढताना दिसतोय आणि हा मुहूर्ताचा बेत जो आहे एकंदरीत सगळ्यांनी साधला आहे आणि मोठ्या प्रमाणात साधारण 1000हून अधिक चारचाकी वाहनं या उद्योग नगरीमधील नागरिकांनी विकत घेतल्याची आकडेवारी समोर येते. अर्थात ही मोठी आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये जी महत्त्वाची बाब दिसते ती इलेक्ट्रिक वाहन जे आहेत ती खरेदी करण्याकडे कल वाढलेला दिसतो. व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. एक मोठी बातमी आहे. IPS देवेन भारती यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसाळकर आज मुंबई पोलीस आयुक्त पदावर निवृत्त झाले आणि त्यानंतर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. तर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन पदभार स्वीकारला. पोलिसांची प्राथमिकता जे कायद्याच्या अंमलबजावणी आहे तेच आहे आणि तीच राहणार आहे आणि जनतेपर्यंत पोलिसांची सेवा पोहोचवणं, जसं मी सांगितलं, शेवटचा जो माणूस आहे तिथपर्यंत पोलिसांची जी सेवा आहे ते पोहोचू शकेल असा आमचा प्रयत्न राहणार आहे. ते आम्ही करत आलेलो आहोत, आणखी करत राहणार आणि जो गॅप आहे त्याला टेक्नॉलॉजीद्वारे कसं भरता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. आणखी एक मोठी बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या संख्येने वाहनांची खरेदी केली आहे. यावेळी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली. तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून आपण बघतोय की वाहन खरेदीला अशी झुंबड उडालेली आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाहन खरेदीच्या रेलचेल आपल्याला बघायला मिळते. शेकडो वाहनं जी आहेत ते आजच्या मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केलेली आहेत. अर्थातच वाहन खरेदी ही आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यातल्या त्यात वाहन खरेदी केल्यानंतर ते फॅमिली पूर्ण कुटुंबाला उपयोगात येईल अशा पद्धतीचं वाहन असावं अशी सगळ्यांची इच्छा असते आणि त्याच पद्धतीने ही वाहन खरेदी काही शौकीन असतात त्यांच्यासाठी जी वाहन खरेदी देखील बघतोय. मात्र काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधनं माफी दिली आणि त्याआधी सुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी जनजागृती केल्या गेली होती आणि आपण त्याचा परिणाम म्हणून बघतोय की यावेळेसच्या वाहन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्याचा बघायला मिळते. माझ्यासोबत एक होणारच, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की तुमचं हे स्वप्न पूर्ण झालंय. काय हे खरेदी करताना भावना होती? बस एक इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याकडे असावी त्याच्याबद्दल आता सध्या भरपूर जनजागृती होती आहे आणि आपला पण एक हातभार असावा की पोल्युशन कमी करण्यासाठी. तर एक इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्यासाठी घेतली आहे. या सगळ्यांचा कल जो आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलकडे वाढताना दिसतोय आणि हा मुहूर्ताचा बेत जो आहे एकंदरीत सगळ्यांनी साधला आहे आणि मोठ्या प्रमाणात साधारण 1000हून अधिक चारचाकी वाहनं या उद्योग नगरीमधील नागरिकांनी विकत घेतल्याची आकडेवारी समोर येते. अर्थात ही मोठी आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये जी महत्त्वाची बाब दिसते ती इलेक्ट्रिक वाहन जे आहेत ती खरेदी करण्याकडे कल वाढलेला दिसतो. व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. आज दिवसभरात मोदी सरकारच्या 6 उच्चस्तरीय बैठका. पाकिस्तान विरुद्ध मोठी कारवाई करण्याची ठरतीये रणनीती. भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी. पाकिस्तानचे मंत्री अताउल्ला तरारनं मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद. तर पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याची मरियम नवाजची दरपोक्ती. बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक लावेल. पाकिस्तानी खासदार पलवशाह खानची दरपोक्ती.
पहलगाम हल्ल्यानंतर एनआयए कडून 3D मॅपिंग, दहशतवादी कसे पळाले याची माहिती होणार उघड. एनआयएच्या टीमकडून पहलगाम हल्ल्याच्या घटनास्थळाची पाहणी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा. डेड ड्रॉप पॉलिसीद्वारे रचलं पहलगाम हल्ल्याचं षडयंत्र. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टूलकिट कनेक्शन उघड. जातनिहाय जनगणनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक. बिहार निवडणुकीसाठी निर्णय घेतल्याची विरोधकांची टीका. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. केंद्राच्या जातनिहाय जनगणनेविषयीच्या घोषणेनंतर राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष. 2025-26च्या ऊस हंगामाच्या FRPची घोषणा. केंद्र सरकारकडून प्रति क्विंटल 355 रुपयांचा दर जाहीर. माओवाद्यांच्या गडात जवानांनी फडकवला तिरंगा. 9 दिवसांच्या प्रयत्नानंतर धोबे आणि नीलम सराय डोंगरावर CRPFचा कब्जा. मुख्यमंत्री फडणवीसांचा अखेर वर्षा निवासस्थानी मुक्काम. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर. दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा समोर आलाय. तपास यंत्रणांना टूल किटशी संबंधित धक्कादायक माहिती मिळाली आहे. लष्कर-ए-तोयबाचा तेहरीक-ए-पाशवान या विंगनं डेड ड्रॉप पद्धतीनं माहिती आणि शस्त्रांची देवाणघेवाण कशी केली जाते याचा तपशीलवार उल्लेख केलाय. ही पद्धत म्हणजे 2 दहशतवादी एकमेकांना न ओळखता संदेश आणि शस्त्र पोहोचवतात. विशेष म्हणजे या पद्धतीसाठी सुनसान जागा जसं की एखादं उद्यान किंवा स्मशानभूमी निवडण्याचे निर्देश असतात. हा टूलकिट सिक्युअर ॲपद्वारे दहशतवाद्यांमध्ये पसरवला जात असल्याचंही समोर आलंय. तपास यंत्रणा सध्या याची सखोल चौकशी करत आहे. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाअंतर्गत एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. अत्याधुनिक उपकरणांसह बैसरन घाटीमध्ये 3D मॅपिंग केलं जाते. संशयितांच्या जबाबांवर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांचा एंट्री आणि एक्झिट पॉइंट ओळखण्यामध्ये मदत करणार आहे. तर सध्या 100 पेक्षा जास्त लोकांचे जबाब एनआयएनं नोंदवले. या 3D मॅपिंगमुळे दहशतवाद्यांचा पळवाट आणि त्यांच्या हालचालींचा तपशील उघड होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा अत्यंत बारकाईनं आणि उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीनं हल्ल्याच्या प्रत्येक पैलूचा छडा लावत आहे.